मी मयुरी सचिन जाधव, वय 32 वर्षे, व्यवसाय घरकाम, राहणार चुंब, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, सध्या राहणार अंकुशनगर बीड. समक्ष पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे विचारलेवरून सांगते की मी वरील ठिकाणी माझे मयत पती सचिन जाधव व 2 मुले, एक सर्वेश, 2 स्वरांश यांच्यासह राहत होते. माझे पती हे वस्तू व सेवाकर अधिकारी म्हणून वस्तू व सेवाकर कार्यालय बीड येथे मागील 3 वर्षांपासून नेमणुकीस होते. आम्ही बीड येथे आल्यानंतर सुरुवातीचे 2 ते 3 महिने माझ्या पतींना ड्युटीमध्ये कोणतीही अडचण येत नव्हती. काही महिन्यांनंतर मात्र माझे पती नेहमी सांगायचे की आपण बीडला उगाच आलो आहोत. मी त्यांना असे का बोलताय असे विचारले असता त्यांनी मला सांगितले की आमच्या कार्यालयातील माझ्याच रँकचा प्रदीप फाटे हा मला नेहमी अरेरावीची भाषा करतो, विनाकारण लोकांसमोर माझा अपमान करतो व मला हे सहन होत नाही. त्यावेळी मी त्यांना टेन्शन नका घेऊ असे समजावले होते. माझे पती दुपारी कधीकधी जेवणासाठी घरी येत असताना फाटे यांचा फोन यायचा व ते जेवण करत असतानाच तू घरी कसा काय गेला, कोणाला विचारून गेला, तुला वरिष्ठ आहेत की नाही, हे तुझे नेहमीचेच आहे, मी तुझी वरिष्ठांकडे तक्रार करतो असे धमकावून बोलायचे. तसेच माझे पती घरी असताना व्हिडिओ कॉल करून तू ऑफिसमध्ये नाहीस असे म्हणत अपमानास्पद भाषा वापरायचे. त्यावेळी मी माझ्या पतींना तुमच्या कार्यालयात नेमके काय चालू आहे, तुमचे वरिष्ठ सगळ्यांनाच अशी वागणूक देतात का असे विचारले असता त्यांनी सांगितले की तो नेहमी मलाच त्रास देतो, जे लोक त्याचे ऐकतात त्यांना तो काहीच बोलत नाही. आमच्या कार्यालयात खूप राजकारण चालते आणि बीड येथील काम हे राजकारणाच्या जोरावर करावे लागते असे तो म्हणतो, असेही माझे पती सांगायचे. त्यावेळी मी त्यांना वारंवार समजावत होते की टेन्शन नका घेऊ, आपली थोड्याच दिवसात बदली होणार आहे. काही दिवसांपूर्वी माझे पती संध्याकाळी कार्यालयातून घरी आले असता ते खूप तणावात होते. मी त्यांना काय झाले असे विचारले असता त्यांनी सांगितले की फाटे यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा मरण पत्करणे बरे. त्यावेळी मी त्यांना आपली बदली लवकरच होईल असे समजावून सांगितले होते. त्यानंतरही ते मला नेहमी सांगत होते की प्रदीप फाटे हा माझ्याच रँकचा असला तरी त्याच्याकडे वरिष्ठ पदाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे तो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमच्या स्टाफसमोर टोमणे मारतो, मला कनिष्ठ दर्जाचा असल्याचे हिणवतो, शिवीगाळ करतो व अपमानित करतो. अंदाजे 10 ते 12 दिवसांपूर्वी माझ्या पतींच्या कार्यालयात कमिशनर साहिन बीड कार्यालयात मीटिंगसाठी आले होते. त्यावेळी फाटे साहेबांनी 4 कर्मचाऱ्यांची नावे घेऊन त्यांचे IQ चांगले आहे व ते चांगले काम करतात असे सांगितले. मात्र इतर वरिष्ठांसमोर माझ्या पतींचे नाव मुद्दाम न घेता त्यांचा अप्रत्यक्षपणे अपमान केला. ही सर्व घटना माझ्या पतींनी घरी येऊन मला सांगितली होती. दिनांक 16/1/2026 रोजी माझे पती नेहमीप्रमाणे सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास बीड येथील त्यांच्या कार्यालयात ड्युटीवर गेले. दुपारी अंदाजे 2:30 वाजता ते नेहमीप्रमाणे घरी जेवणासाठी आले होते. त्यावेळीही ते अत्यंत तणावाखाली असल्याचे दिसत होते. मी त्यांना काय झाले असे विचारले असता त्यांनी पुन्हा फाटे यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबाबत सांगितले. जेवण न करता ते थोड्याच वेळात पुन्हा त्यांच्या कार्यालयात निघून गेले. त्यांची मी बराच वेळ वाट पाहिली. त्यावेळी सायंकाळी अंदाजे 6:30 वाजण्याच्या सुमारास मी त्यांना फोन केला असता त्यांनी मला सांगितले की आजही प्रदीप फाटे यांनी मला वेळोवेळी फोन करून कन्स्ट्रक्शनची फाईल, माझ्या नातेवाईकाची फाईल, तसेच तुला सांगितलेल्या 5 फर्मची कामे सगळ्यात आधी करून दे असे सांगून सतत दबाव टाकत होते. तसेच बेकायदेशीर काम करण्यासाठी मला त्रास देत होते. त्याबाबत माझ्या पतींनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की मी केवळ कायदेशीर कामच करणार आहे असे सांगून त्यांनी फोन कट केला. त्यानंतर रात्रीसुद्धा माझे पती घरी न आल्याने मी त्यांना पुन्हा फोन केला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर मी माझ्या मावससासू प्रतिभा चाटे यांना फोन करून ही बाब सांगितली. त्यानंतर आम्ही दोघी त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडलो. आसपास शोध घेतल्यानंतरही ते मिळून न आल्याने माझ्या नातेवाईकांनी त्यांच्या कार्यालयात चौकशी केली असता जाधवर साहेब हे संध्याकाळी कार्यालयातून निघून गेले आहेत असे कार्यालयातील लोकांनी सांगितले, असे प्रतिभा चाटे यांनी मला कळविले. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करूनही माझे पती घरी न आल्यामुळे मी व माझी मावस सासू शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे जाऊन माझे पती बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर मी घरी परत आले. पुढील दिवशी सकाळी घरी असताना अंदाजे 11 वाजण्याच्या सुमारास मी आमचे नातेवाईक गणेश कांदे यांना फोन करून माहिती विचारली असता त्यांनी मला सांगितले की सचिन भाऊजी यांची गाडी कपिलधारवाडी येथे मिळालेली असून ते बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
त्यानंतर मी सतत नातेवाईकांना फोन करून त्यांच्या तब्येतीबाबत चौकशी करत होते. दुपारी अंदाजे 1:30 वाजण्याच्या सुमारास माझे भाऊजी रणजित मुंडे हे मला घरी घेण्यासाठी आले. त्यांनी मला सांगितले की सचिन तुला भेटण्यासाठी बोलावत आहे, तू माझ्यासोबत दवाखान्यात चल. त्यानुसार मी त्यांच्या गाडीत बसून सरकारी दवाखाना बीड येथे गेले. तेथे गेल्यानंतर मला कळाले की माझे पती सचिन जाधवर यांनी त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. तसेच माझ्या पतींच्या खिशात सुसाईड नोट सापडलेली असून त्यामध्येही प्रदीप फाटे यांच्याकडून होत असलेल्या मानसिक त्रासाचा स्पष्ट उल्लेख आहे. माझ्या पतींचे शव सरकारी दवाखाना बीड येथे शवविच्छेदन PM केल्यानंतर माझे मावस भाऊ अमोल दिनकर आंधळे यांनी पोलीस ठाण्यात आवश्यक नोंद केली. त्यानंतर माझ्या पतींच्या पार्थिवावर आमच्या मूळ गावी चुंब, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथे अंत्यविधी करण्यात आला. माझे पती सचिन यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे हे वेळोवेळी बेकायदेशीर कामे करून घेण्यासाठी दबाव टाकत होते. तसेच फोनद्वारे व प्रत्यक्ष कार्यालयात इतर कर्मचाऱ्यांसमोर शिवीगाळ करून अपमानित करत होते. या सततच्या मानसिक छळामुळे व त्रासामुळे माझे पती सचिन यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझी प्रदीप फाटे राहणार बीड यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे.